काय नेमकं आज झालं, कुठल्या कुठल्या गोष्टी ते मागच्या तारखेला लेखी सबमिशन जे आहे, रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे SP या दोघांचंही वेगवेगळं वर्जन आहे. ग्रामीण पोलीस हे असणारं मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्यावरती इशारा करते आणि पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे. म्हटलं याच्याच बरोबर असणारा एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जी आहे या राईट विंगवरती त्यांनी असणारा ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे. तर कमिशनने असं मांडलं की आमच्यासमोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्रं आलेली नाहीत. तर मी त्यांना असणारं ती जी कागदपत्रं आहेत, बातम्या आलेल्या आहेत, या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे. ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही, पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला हिअरिंग घ्यावी लागेल आणि त्या हिअरिंगमध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे, राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. पत्रात नेमकं काय होतं सर? आणि शरद पवारांना बोलवणार आहेत का त्यासाठी? हा, ते त्यांनी एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग 3 थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन, म्हणजे एक SP ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं, पुणे कमिशनर यांचं असणारं वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं, अशा रीतीचं असणारं ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे. तुम्ही जे सबमिशन केलं त्या पत्रात काय होतं मजकूर आणि तुमच्या सबमिशनमध्ये काय काय दिलं? शरद पवारांनी जे काही प्रेसमध्ये म्हटलं होतं त्या काळात आणि मी जे आता असणारं कमिशन्स पुढे मांडलं आहे ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत, त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही, परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशनमध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती. गरज पडली तर आयोग समजा जर गरज पडली तेच म्हणालो आहे की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्रं जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील. साहेब, तुम्ही पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर आवाज उठवला होता, मात्र आत्ता जे काही पवारांचं म्हणणं आहे त्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहे का? कुठल्या जे लेफ्ट विंग संदर्भात? हा, ते त्यांनी ते राईट विंगचं आहे, लेफ्ट विंग नाही, राईट विंगचं जे आहे त्यांनी ज्या राईट विंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे
ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे, ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असताना इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. सर हे झालं वेगळा विषय. धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र भेटले होते अशाही चर्चा जी आहे ते बावनकुळेंनी सांगितले. नेमकं मग 1 महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता, धस आरोप करत होते मुंडेवर, मग हे काय सुरू होतं सर? ते मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केला आहे का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल. धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र भेटले होते अशाही चर्चा जी आहे ते बावनकुळेंनी सांगितले. नेमकं मग 1 महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता, धस आरोप करत होते मुंडेवर, मग हे काय सुरू होतं सर? ते मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केला आहे का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती. म्हणजे धस जरांगे कोणी असेल, मी आता मला माहीत नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे. का जोपर्यंत तुम्ही FIR मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशनमध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशनमध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा FIR असणं हा महत्त्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो. नाही पण मग धस आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी बावनकुळेंनी बाहेर सांगितली. मात्र 1-1.5 महिना धस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगेंनी यांना टीकेचं आश्रय केलंय की धसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला? यापूर्वी जरांगे पाटील दसांचं कौतुक करत होते जाहीर सभांमधून, मात्र धनंजय मुंडेंची आणि दसांची भेट झाल्यानंतर आता आक्रमक टीका करतायत जरांगे पाटील दसांना. ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसते की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या तर देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही, एकमेकांवर आरोप होतात. ते आज ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये असं मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असणारी परिस्थिती. कोकाटेंना शिक्षा झाली आहे कृषी मंत्र्यांना. जुनं प्रकरण होतं 2 वर्ष. 1995चं प्रकरण आहे कागदपत्रांचं. मग त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे की काय? मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही. तर त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही. त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही.
कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेलं आहे आणि मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण होईल का असं वाटतंय तुम्हाला? धनंजय मुंडेचा अजित पवार राजीनामा एवढं सगळं होऊन आणि कोकाटेंचं फर्स्ट एक त्याच्यामध्ये आहे की ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोकाटेंना कोर्टाने दोषी ठरवलेल्या आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते, त्यांचे विरोधक, वर्तमानपत्र, काही चॅनल्स ही राजीनाम्याची त्यांची चर्चा करत आहेत. त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्या दिवशी ती FIRमध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही का तुम्हाला? मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय 200 कोटी उचलले असा एक आरोप होतोय. अंजली पण ते दमानिया सिद्ध असं सिद्ध झालं पाहिजे ना. अंजली दमानिया वारंवार आरोप करतात. ते करू द्या ना. त्यांनी असणारं तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत? त्यांनी आतापर्यंत केलेले आरोप- प्रॉपर असणारं प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात. हे पण त्याच्यामुळे असणारं तुम्ही त्या सरपंचासारखं वागू नका. सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे. कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला. तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला नाही अंजली दमानिया किंवा आरोप चॅनलला कुठल्याही दिलेला नाही. तुम्ही असणारं हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही? आणि जसं कोकाटेंना कोर्टाने असताना सजा दिली ती सिस्टम का नाही फॉलो करत? अंजली दमानियांनी आतापर्यंत आरोप केले मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ते टिकले नाही. मग हे आरोप कुठल्या बेसवर करतात? माझं म्हणणं असं आहे की त्यांनी उलटा त्यांच्यावरती असणारा मानहानीचा दावा केला पाहिजे. साहेब, कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे फडणवीसांवर. फडणवीसांनी त्यांचे निर्णय काही रद्द केले. तुम्हाला काय वाटतं? दोघांमध्ये घमासान युद्ध चाललंय याच्याबद्दल दुमत नाही. कुरघोडी करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे हेही बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत चालेल याचा काही सांगता येत नाही. पण निष्कर्ष काय निघेल तुम्हाला काय वाटतं? मी आत्ता काही सांगू शकत नाही. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. आता ती मुदत संपण्याची शक्यता वाटते आणि आपण पवार साहेबांच्या संदर्भातलं काही डॉक्युमेंटेशन आयोगावर सादर केलेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन काही हिअरिंग होण्याची शक्यता वाटते. त्याच्यामुळे मुदतवाढ परत मिळू ते शकेल. मुदतवाढ आत्ता त्याचीही चर्चा झाली त्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही सरकारला हे करू म्हणजे कमिशनचा निर्णय झाला शरद पवारांना बोलवायचा. मग आम्ही असणारा शासनाला म्हणू की यांना असणारा मुदतवाढ द्या म्हणून. कारण आयोग अंतिम अहवाल तयार करण्याची तयारीत आहेत. बऱ्याच वकिलांचे काही रिटर्न आर्ग्युमेंट्स आलेले आहेत. ते रिटर्न आर्ग्युमेंट्स आलेले आहेत, एक्झामिनेशन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. परंतु हा जो त्या काळी असणारा जो मुद्दा तपासला गेला पाहिजे होता तो तपासला गेला नाही. म्हणून असणारा मुदत त्यांनी जर ठरवलं बोलवायचं तर मुदतवाढ मिळाली पाहिजे हे आम्ही पत्र देऊ तिथे. सर, सोलापूरकरच्या बाबतीत खरं तर खूप जुना विषय झालाय पण सोलापूरकरांनी माफी काही मागितली नाहीये. पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं विधान जे तुम्ही ऐकलं असेल, दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान. सरकारकडून कुणीही बोललं नाहीये. CP म्हणतात की आम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाहीये राहुल सोलापूरकरच्या विधानावर. आंबेडकरांचे वंशज म्हणून आणि छत्रपती शिवरायांचे देखील वैचारिक वंशज म्हणून तुम्हाला वाटतं सोलापूरकरांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशी भांडुळं जी आहेत ना लय आहेत. त्याच्यामुळे भांडुळांकडे आम्ही कधी लक्ष देत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.